उज्ज्वल करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मॅकेट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800 890 6290। आमच्या भावना आहेत त्याच्यावरती आमचं घर चालतं, शिक्षण त्याच्यावरती होतं, लग्न त्याच्यावरती मुलांची होतं। गोकुळच्या कार्यालयाच्या काही अंतरावर गोकुळ चौकामध्ये आत्महत्या आंदोलन करण्यात आहे। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। या आंदोलनामध्ये शेकडो दूध उत्पादक शेतकरी आहेत जे शेतीमध्ये आपण आत्महत्या आंदोलन करत आहेत। नेमक्या काय तुमच्या मागण्या आहेत? मागणी जी आहे की मी गेली अनेक वर्ष म्हणजे 2 वर्ष झालं बदनामी करण्याचा प्रयत्न अनेक राजकीय लोकांच्याकडनं, अनेक लोकांकडनं, केंद्र आणि राज्य शासनाचे मंत्री महोदयांकडून अनेक टीका केल्या जात आहेत, अनेक टीका टिप्पणी केली जात आहे। पण हा गोकुळ ना कुठल्या लहान भावाचा आहे, मोठ्या भावाचा आहे, ना कुठल्या बापाचा आहे, त्याचा बाप एकच आहे, दूध उत्पादक। दूध उत्पादकामुळे या ठिकाणी हा संघ चालू आहे। 1961 पासून हा संघ सुरू आहे। या संघाच्या माध्यमातून जे काही दूध उत्पादक आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी कधीही आम्ही पुढे आलो नाही। पण आज जर बघायला गेला तर प्रत्येक ठिकाणी पैशाचा वापर, प्रत्येक ठिकाणी घोडेबाजार, म्हणजे नोकरी लावायची असेल तरी पैसे, ठराव गोळा करायचे असतील तरी पण पैसे। मग तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना काय ओळखताय, म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय समजताय, याच्याकडं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करतोय। आणि कुणाच्या विरोधात नाही, पण शांततेमध्ये आम्ही हे आंदोलन करतोय। कारण आज शेतकरी काबाड कष्ट करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत धारा काढायच्या, वैरण आणायच्या, अशा अनेक गोष्टी करून त्याच्या हाताला काय मिळतं, 10 दिवसामध्ये जे काही मिळणारी जे काही अमाऊंट आहे ती त्यांना कुठेही जाते, काही त्यांना कळत नाही। पण अशा गोष्टी जर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी या संघाची स्थापना झाली अशा ठिकाणी जर ही परिस्थिती असेल तर हे खेदजनक आहे की कुठेतरी हे चुकीच्या पद्धतीनं होत आहे। आणि कुठलाही राजकीयाला दबावला न पडता हे सर्वजण एकत्र आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। कुठलाही पक्षाचा झेंडा नाही, ना अजेंडा नाही, मात्र दूध उत्पादक म्हणून आम्ही एकत्र आलो आहे। कारण या संघाची बदनामी थांबवावी आणि या दूध उत्पादकांची मुलं या गोकुळ संघामध्ये काम करायला पाहिजे। कारण कुठल्याही प्रकारचा दूध उत्पादकाचा मुलगा या संघामध्ये कामाला नाही किंवा कोणताही व्यक्ती या ठिकाणी आपण मतदान करू शकत नाही। हे मतदान करण्यासुद्धा त्यांना हक्क मिळाला पाहिजे। या मागणीसाठी हे आत्मप्रदर्शन आहे। या आंदोलनाचं तुम्ही आज आत्महत्या आंदोलन करताय, या पुढं तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी पुढचा टप्पा आंदोलनाचा कसा असतो? पुढचा टप्पा असा आहे की आम्ही जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती आणि गाव स्तरावरती या सर्व सभासदांना एकत्र